बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोभाड यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा। जालना जिल्ह्यातील छोट्याशा वाढोणा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोभाड यांनी मराठवाड्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांचा जन्मदिवस त्यांच्या मूळ गावी वाढोणा, वालसावंगी, विझोरा, धावडा येथे गोरगरीब गरजवंतांना अन्नधान्य, गृहोपयोगी वस्तू, महिलांना साड्या वाटप करून या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी राजकुमार महाविद्यालय धावडा यांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोभाड यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक भगवान सिंग डोभाड यांनी त्यांना सहन कराव्या लागलेल्या गरिबीच्या चटक्यांचे अनुभव कथन केले। आई वडिलांच्या संस्कारातून गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत गरिबीवर मात करून एक आदर्श समाजापुढे निर्माण केलाय। या प्रसंगी राजकुमार विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। कार्यक्रमाला राजकुमार संस्थेचे उपाध्यक्ष चिरंजीव खुशवंत सिंग राजपूत, सचिव प्राध्यापक डॉक्टर संगीताताई राजपूत यांची उपस्थिती लाभली होती। तसेच यावेळी धावडा पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन प्राध्यापक डॉक्टर भावना सिंग डोभाड यांचा सत्कार करण्यात आलाय। तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य प्राध्यापक पी.के. जाधव यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक तबडे सर, लोधवड सर, बोराडे सर, परसे सर, राजपूत सर, हिंगे सर, पाटील मॅडम, बोराडे मॅडम, खारोडे मॅडम, डोंगरे मॅडम, किटे मॅडम, बारोटे मॅडम, रिढे मॅडम आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक व्ही. सपकाळ सर यांनी केले। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना। राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोभाड सर या ठिकाणी करत आहेत। सर्वांनी टाळ्यांचा प्रकाशाने दीप प्रज्वलित व्हावा ही आपली संस्कृती आणि म्हणून सर्वप्रथम दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होता। या लाइन कंप्लीट करा। ये कार्यक्रम चालू है। थोड़ा भाई ठीक है, डब्बा भी दे, थोड़ा भाई ठीक है, डब्बा भी ठीक है डब्बा तुम्ही देतो कोणी वापरत काय वापरतो का नाही तर तुम्ही सेंटरमध्ये खाली बसून जातो।
एक मिनिट. आम्ही थांबतो चांगला फोटो आला सरांसोबतच त्यांच्या सुवैद्य पत्नी डोबाळताई सुद्धा या ठिकाणी आल्या आहेत. तेव्हा मी शेंपाडा मावशीला विनंती करेल की त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या या ठिकाणी सत्कार करावा. चला हा इकडे बघा मावशी. सर्वजण या सुवर्णदिनी उपस्थित झालेले धावडा गावातील व परिसरातील सर्व लाडक्या आया बहिणी चिमुकले व सर्व नागरिकांचं राजकोट शिक्षण संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मी आदरणीय साहेबांना अशी विनंती करतो की 2 शब्दात या ठिकाणी विनंती. या ठिकाणी छोटेखानी केक कापून इयत्ता 3चे विद्यार्थी नंतर अर्पिता 93.40% मार्कांनी त्या ठिकाणी ती प्रथम आलेली आहे. आपल्या विद्यालयाच्या नाव तिनं पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. तिला सुद्धा शुभेच्छा. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत करावे. त्या 10 विद्यार्थी अर्पिता ज्ञानेश्वर आणि तिच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन. नेहमी आमच्या संपर्कात असतात, सहकार्य करत असतात, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार आणि स्वागत. महाविद्यालयाच्या वतीनं राजकोट परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि आभार अभिनंदन. तिचं अक्षर सुद्धा सुंदर आहे आणि वेळ काळ याचं भान तिला आहे. तिनं सुद्धा 10वी चांगलं क्रमांक स्वागत करावं. अभिनंदन. त्यानंतर दिशा धनंजय चबडे. धनंजय नाही आला का? नंतर आपल्याच शाळेतील एक स्कॉलर विद्यार्थी टाळ्या वाजवून आपण जोरात त्यांचं स्वागत करावं. आमच्या राजकोट झालेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की डॉक्टर सरांच्या हस्ते
पुरस्कार स्वीकारावा. टाळ वाजवून तिचं स्वागत करावं. तसंच नंतर इयत्ता 8वी विद्यार्थिनी कृतिका ज्ञानेश्वर गव्हाणे, नंतर प्रिया सोनुबा अपार आणि तिचे पालक या ठिकाणी प्रिया सोनुबा अपार या ठिकाणी मंचकावर येईल तिच्या पालकासह. यानंतर आपण जोरदार त्याचं स्वागत करावं. धन्यवाद सर. ती सध्या सरांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार स्वीकारत आहे. छोटी चिमुकली आहे, आपण कौतुकाची थापीच्या हाती पाठीवर द्यायची. तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन भेट स्वीकारतात त्याबद्दल मी डोभाळ परिवाराच्या वतीनं आपलं खूप खूप आभारी आहे. छोटीशी भेट ह्या वर्षी सुद्धा मी देऊ इच्छितो. आपण कृपया स्वीकारायला अशी विनंती. आपले जे सहकारी आहेत त्यांना विनंती. आदरणीय सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर भगवानसिंग डोभाळ साहेब यांचा आज जन्मदिवस. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डोभाळ परिवाराच्या वतीने आपला जन्मदिवस हा आपल्या परिवारातील आपल्या जनसामान्य लोकांमध्ये साजरा करण्याचा जी प्रथा दरवर्षी सर साजरा करतात त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्यातच सर या ठिकाणी जन्मदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्याच पद्धतीने आपल्या तुम्हा सर्वांना सरांच्या वतीने एक प्रेमाची भेट या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी मी याप्रसंगी सरांना अशी विनंती करतो की आपलं मनोगत